₹3,610 हा माझा पूर्ण त्या 2014च्या निवडणुकीचा खर्च आहे. सर्वात जर अवघड निवडणूक जर असेल मॅडम, तर ग्रामपंचायत निवडणूक आहे. आपल्या महाराष्ट्राला एक मोठी लागलेली कीड आहे. त्याच्यामध्ये एक भाऊबंदकीचा विषय असेल. गावच्या महिला भगिनी या सुरक्षित असाव्या यासाठी तुम्ही काय करता? समजा युवा वर्गातली जी काही बिघडलेली पिढी आहे, यांना जागेवर आणणं खास मला पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याच्यात वाईटपणा सगळ्यात जास्त या ठिकाणी सरपंचाला स्वीकारावा लागतो. जाहिरात जास्त, काम कमी, याच मार्गदर्शन आहे. थोरात साहेब आता आपण पाहताय पराभूत झालेत, तर तुम्ही याकडे कसं बघता? निळवंड्याचे जनकच माननीय बाळासाहेब थोरात आहेत. सत्यजित दादांचं जे काही अधिवेशनात प्रश्न मांडण्याची तुम्ही सिच्युएशन जर बघितली, कला जर बघितली. जयश्री ताई की सत्यजित दाता, आपल्या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ यांच्याबद्दल तुमचं मत काय? आशवी अप्पर तहसील झालं तरी तिकडचे गावं ते जोडून घ्या आणि इकडचे जे 42 गावं किंवा ज्या गावांनी विविध ग्रामसभा घेऊन, विशेष ग्रामसभा घेऊन आशवी अप्पर तहसीलच्या कार्याच्या विरोधात निषेधात या ठिकाणी ठराव केले. नमस्कार, मी दीपाली. आपणा सर्वांचंच नगर टाइम्स न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत चन्नापुरी गावचे आदर्श सरपंच भाऊराव रंगनाथ रहाणे सर, ज्यांना 4 पुरस्कार आदर्श सरपंच म्हणून लाभलेले आहेत. तर साहेब, तुम्हाला जे 4 पुरस्कार भेटले त्यांची नावं सांगाल? मी चंदनापुरी गावामध्ये लोकहिताचे काम करत असताना मला जे काही विविध पुरस्कारांनी या ठिकाणी सन्मान करण्यात आला. आदर्श सरपंच पुरस्कार या ठिकाणी प्रथम मिळाला. त्यानंतर मुंबई येथे माननीय माजी राज्यपाल रामगोपाल यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो समताभूषण पुरस्कार ग्रामस्तरीय या ठिकाणी मला मिळाला. आणि संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने शान-ए-संगमनेर हा एक 4था पुरस्कार मला मिळाला. आणि हे पुरस्कार मिळाल्यानंतर जी काही मला काम करण्याची जी काही इच्छा आहे, माझी प्रेरणा आहे, ती द्विगुणित होऊन या ठिकाणी या पुरस्काराच्या मार्गातून एक जनतेच्या हिताचे काम करण्याचा आणखीन या ठिकाणी जबाबदारी माझ्या खांद्यावर पडली. खरं तर आम्ही नेहमीच तुमचे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहत असतो, जसे की डिजिटल ग्रामसभा असेल, डिजिटल ग्रामपंचायत असेल, किंवा तुम्ही जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम करत असतात, जसे की तुमच्या गावामध्ये लोकांसाठी जे काही मोफत छावा चित्रपट असेल, अप्पर तहसील समिती अध्यक्ष असेल, किंवा तुम्ही जल जीवन टाकी असेल, किंवा चन्नापुरी गाव आणि पंचक्रोशीमध्ये तुम्ही भरपूर अशी कामं करत असतात, ते खरंच खूप भारावून टाकणारं आहे. परंतु हे सर्व तुम्ही जे केलंय ते फक्त आणि फक्त 2.5 वर्षांमध्ये केलेलं आहे. याची सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत. परंतु तुमची जी राजकीय प्रवासाची सुरुवात आहे ती नेमकी झाली कशी? तुम्ही एक साजेसा प्रश्न या ठिकाणी माझ्या पुढे टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो एक आव्हानात्मक प्रश्न आहे. त्याचं उत्तर देणं म्हणजे हे काम करत असताना सहजरित्या या ठिकाणी झालेलं नाहीये. सुरुवातीपासून या ठिकाणी जसं मला कळायला लागलं त्या पद्धतीनुसार म्हणजे वय वर्ष 14-15 पासूनच या ठिकाणी मला एक सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्यावर एक आवड निर्माण झाली. सामाजिक क्षेत्रामध्ये आवड निर्माण होत असताना तुमच्या माहितीकर सांगतो, गावामध्ये जे काही विविध धार्मिक कार्यक्रम असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, शैक्षणिक कार्यक्रम असतील आणि एक लोक उपयोगी, समाज उपयोगी जे जे कार्यक्रम या ठिकाणी गावामध्ये प्रथमतः या ठिकाणी आपण गाव लेवलचा कार्य करत असल्यामुळे गाव लेवलच्याच माध्यमातून पुढे जात गेलो. गावामध्ये कोणते कोणते कार्यक्रम घेतात धार्मिक? आम्ही नवरात्र उत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेत असतो. आमच्यावाला मुळगंगा मातेचं जे काही समजा यात्रोत्सव असतो तो एक चांगल्या पद्धतीने आम्ही भरत असतो. एक सप्ताह काळामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीची एक सर्वांगीण मदत या ठिकाणी तरुण वर्गाची आम्ही एकत्रित करून ती करत असतो. आणि हे धार्मिक कार्यक्रमांबरोबर या ठिकाणी विविध शिबिरं वगैरे या ठिकाणी आपण राबवत असतो. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या माहितीकर सांगतो, हे सार्वजनिक कार्यक्रम करत असताना गावचा कणा जी आहे ती म्हणजे ग्रामसभा आहेत. जसं मला या ठिकाणी कळायला लागलं आणि जसं मी या क्षेत्रात उतरलो तसं गावच्या प्रत्येक ग्रामसभेला हजर राहणं ही माझ्यावर एक आद्य कर्तव्य समजतो. मी जरी पदावर या ठिकाणी आधी नव्हतो, परंतु पदावर यायच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी ग्रामसभेमध्ये पूर्णतः 100% उपस्थिती दाखवून एक सुज्ञ नागरिक म्हणून गावच्या हिताचे, समाजाच्या उपयोगाचे, चांगल्या पद्धतीचे सर्वच्या हिताचे प्रश्न या ठिकाणी ठामपणे या ठिकाणी ग्रामसभे मांडायचं काम करायचं होतं. आणि ते प्रश्न निवड ठामपणे न मांडता, तिथं न थांबता या ठिकाणी प्रशासनाकडून ते मांडलेल्या प्रश्नावर ते कामे कशा पद्धतीनं मार्गी लावली जातील याचं एक चांगल्या पद्धतीचं काम, एक पाठपुरावा करून या ठिकाणी गावाला त्याचा फायदा मिळवून देण्याचं काम मी अविरत करत राहिलो. आणि हे काम करत असताना, हे सामाजिक कामं करत असताना जसजसं आपण पुढे घेत गेलो, एक सहजगत्या या ठिकाणी राजकीय झालर या ठिकाणी चिकटली गेली. आणि राजकीय झालर चिकटत असताना संगमनेर तालुक्याचा एक जो अखंडित विकास या ठिकाणी बघत हो आपण. संगमनेर तालुक्यामध्ये 40 वर्षामध्ये विद्यमान या ठिकाणी आपले जे लोकनेते आहेत, माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी 40 वर्षामध्ये या ठिकाणी आपलं संगमनेर अखंड टिकवण्यासाठी आणि संगमनेरचा विकास या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे प्रयत्न केले, त्या कामांना भारावून
साहेबांच्या या ठिकाणी प्रतिमेला भारावून आणि साहेबांचा एक निरपेक्ष स्वभाव एक जाणून घेऊन मी खऱ्या अर्थाने राजकीय समीकरणामध्ये उतरलो गेलो. म्हणजे अचानक सामाजिक कामातून राजकीय समीकरणाकडे वळण्याचं कारण एक थोरात साहेब हे माझ्यापुढे असं ज्वलंत उदाहरण आहे. अगदी बरोबर. तर साहेब 2019 ची जी निवडणूक आहे ती तुमची पहिलीच निवडणूक होती का? 2019च्या पूर्वी जी 2014ला ग्रामपंचायत निवडणूक झाली, त्या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये मला काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळत होतं. शिवसेना जे काही इतर पक्ष होते ते देखील मला आग्रही या ठिकाणी होते. परंतु एक काँग्रेसचा मी एक विचार मांडणारा, एक तत्वशील विचार मांडणारा माणूस असल्यामुळे काँग्रेस पक्ष एक माझ्याकडे मला तिकीट घ्या म्हणून या ठिकाणी आग्रही होतं. परंतु त्यावेळेस माझा एक विषय असा होता, की ते इलेक्शन मला सामोरं जायचं होतं, की ती मला या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी नव्हतं, की माझ्या पाठीमागं किती जनाधार वैयक्तिक आहे, हे बघण्यासाठी मी ती निवडणूक लढली आणि ती मी 2014ची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढलो. ही माझी पहिली ग्रामपंचायतची निवडणूक आहे, की ती मी अपक्ष म्हणून लढलो आणि अपक्ष म्हणून या ठिकाणी वार्ड क्रमांक 3 मध्ये सामोरं जात असताना माझ्याबरोबर अजून 2 उमेदवार या ठिकाणी मी तिथे उभे केले. ते एक सुनीता शिरतार म्हणून एक महिला होती, तिला ओपनमधून या ठिकाणी सीट दिली आणि एक एस-सी समाजातून संजय सोनेभाऊ बालराव हे एक होते, त्यांना एक सीट दिली. अशा पद्धतीने एक पॅनल तयार केला आणि तो वार्ड क्रमांक 3 मधून एक तिसरी शक्ती म्हणून या ठिकाणी समाजासमोर अपक्ष शक्ती ही पुढे आणली आणि ती अपक्ष निवडणूक मी शिट्टी या निशाणीवर चांगल्या पद्धतीत साकार तर केली. साहेब आता आपण पाहतोय की कोणतीही निवडणूक असो, ग्रामसभा असो, सरपंच पद असो किंवा सदस्य पद असतो, कोणतंही पद मिळवायचं म्हटलं तर त्यासाठी खर्च लागतो. तर तुम्ही जी निवडणूक लढत होता त्यासाठी तुम्हाला एकूण किती खर्च आला? एकदम या ठिकाणी आजच्या काळामध्ये जर हा प्रश्न जर केला, एक पूर्वक आहे हा प्रश्न, की आता जर निवडणूक म्हणली तर या ठिकाणी पैशाचा या ठिकाणी ससेमिरा भरपूर मिरवला जातो. विविध उपद्रवी गोष्टी लोकांमध्ये त्याच्यात टाकून ती इलेक्शन पार करण्याचा प्रयत्न, ती नाव पार करण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार असतो. परंतु मी ह्या सर्व सिस्टमच्या विरोधातला माणूस आहे. मी एक तत्वशील प्रणाली चालणारा एक व्यक्तिमत्व आहे. मी या ठिकाणी ज्यावेळेस 2014ची निवडणूक लढलो, तर मी जनतेमध्ये सामोरं जात असताना महिलांच्या ज्या चांगल्या-चांगल्या सभा घेतल्या, तर त्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी मी पूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये ना या ठिकाणी कुठल्याही नागरिकाला मटणाचं खाण, ना दारूचा घोट, ना कुठल्याही पद्धतीचा वाममार्ग किंवा एक वेगळ्या पद्धतीचे चुकीचे आश्वासन न देता या ठिकाणी निवडणूक लढलो आणि माझा खऱ्या अर्थाने तुम्हाला म्हणजे एक नवल वाटेल, की मी जे 3 उमेदवार याच्या आधीच्या प्रश्नाचे उत्तरामध्ये तुम्हाला सांगितले, हो. माझ्यासहित त्या 3 उमेदवारांचा खर्च माझ्याकडे आजही या ठिकाणी डायरी आहे. माझ्याकडे आजही ते पद्धतीची लेखणी सर्व आहे. ₹3,610 हा माझा पूर्ण त्या 2014च्या निवडणुकीचा खर्च आहे. हां, आणि म्हणजे त्या एकदम 3,000 क्षुल्लक हो, असा खर्च. ₹3,610 मी 3 उमेदवारांची निवडणूक करून आणि एक चांगल्या पद्धतीचे प्रभावी मतदान घेतलं मी. 252 मतदान या ठिकाणी मला त्या वार्डामध्ये मिळालं होतं आणि लेडीज जी आहे ती 18-19 मतांनी पडलेली होती. म्हणजे आम्ही तिन्ही उमेदवार पडलो. परंतु पडल्याची आम्हाला त्याच्यात काही चिंता नाही कारण का आम्ही त्याच्यात जो काही त्या निवडणुकीतून मला जो आत्मविश्वास मिळाला, तो अद्वितीय आत्मविश्वास आहे. खरं आणि ते तर हो. म्हणतात एकदा हरल्याशिवाय यशाची चवच लागत नाही. 100% अगदी तसंच आहे तसंच. म्हणायचं. ती 2014ची निवडणूक ही आहे. मला पुढच्या कारकिर्दीकडे पुढे जाण्यासाठी आणि मला उभारी देण्यासाठी एक आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक आत्मविश्वासनी निवडणूक या ठिकाणी 2014ची मी मानतो आणि ती माझ्या निरंतर जीवनामध्ये ती स्मरणात राहणारी निवडणूक आहे माझ्या. खरं तर तुम्ही या ठिकाणी प्रथम 2.5 वर्षामध्ये उपसरपंच होता आणि त्यानंतर तुम्ही सरपंच झालात. मग ज्यावेळी तुम्ही 2.5 वर्षामध्ये उपसरपंच होतात, तेव्हा तुम्हाला सरपंच नसल्याची खंत वाटत होती का? प्रथमतः या ठिकाणी 2021च्या टर्मला माझ्यावली उपसरपंच म्हणून 2.5 वर्षासाठी निवड झाली आणि सरपंच म्हणून माझे सहकारी मित्र शंकर रहाणे यांची सरपंच म्हणून निवड झाली. निश्चित या ठिकाणी मला त्या 2.5 वर्षात म्हणजे त्यावेळेचे विद्यमान शंकर राणे हे जे सरपंच होते, त्या काळात मला शंकर राणे सरपंचाकडून मला कुठल्याही पद्धतीचा त्रास झालेला नाहीये. त्यांनी मला कुठलंही काम करताना अडवले नाही. परंतु हे सर्व करत असताना त्या 2.5 वर्षात मला माझ्या मनात एक भीती वाटत होती. ती सदैव भीती मला त्या 2.5 वर्षात अशी खात होती, की मी जे या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला 2020च्या निवडणुकीला ज्यावेळेस मी सामोरं गेलो आणि मी एक व्हिजन घेऊन या ठिकाणी माझ्यावर 5 वर्षाचे व्हिजन घेऊन मी जनतेचे प्रश्न माझ्यावर घेऊन आलेलो होतो आणि कोणते प्रश्न घेऊन आलेले मी तुम्ही? जनतेचे प्रश्न या ठिकाणी मी एक जाहीरनामाच काढलेला होता मॅडम, ओके. की त्या जाहीरनाम्यामध्ये जवळ-जवळ 1 ते 33 प्रश्नांची एक मांडणी केलेली होती. त्यामध्ये तुमच्यामध्ये सांगतो विधवा परित्यक्ता म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे प्रश्न असतील, हं. एक डिजिटल शाळा असेल, एक चांगल्या पद्धतीचं ग्रामसभा डिजिटल, ग्रामपंचायत डिजिटल, तुमच्या पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी देण्याचं आश्वासन म्हणजे माय भगिनींच्या डोक्यावरला जो हंडा आहे
तो या ठिकाणी उतरवायचा ही माझी मूळ संकल्पना होती. आणि त्या माध्यमातून मी आतापर्यंत पाणी प्रश्न हा जवळ-जवळ 99% या ठिकाणी निकाली काढत आणलेला आहे. म्हणजे विविध प्रश्न या ठिकाणी मी घेऊन उतरलेलो असताना मला अचानक या ठिकाणी फक्त 2.5 वर्षाचं सरपंच पदाचं या ठिकाणी भूमिका वाजवायची आहे आणि त्या फार कमी काळात मला लोकांना माझे जे आश्वासन दिलेले त्यांना परिपूर्ती करण्याचा तेवढी मात्र मला तेवढी भीती मला निश्चित होती, ओके. मान्य करायला लागेल मला ती. असं. तर तुम्ही असं ठरवलं की डिजिटल ग्रामसभा करायची तुमच्या उद्दिष्टांमध्ये. पण त्यामागचा हेतू काय होता? डिजिटल ग्रामसभा करायचा माझ्यावाला त्यामागचा हेतू असा होता मॅडम, की या ठिकाणी आपण माझ्यावाला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, मी आता एक बरोबर घेऊन आलेलो आहे तिथं. मी जो जाहीरनामा या ठिकाणी 2021च्या इलेक्शनला निवडणुकीला अच्छा. उभं राहिलो. तर हा जाहीरनामा मी जनतेच्या प्रत्येकाच्या हातात दिलेला आहे. हा जाहीरनामा देत असताना या ठिकाणी मी पूर्णतः फुल कॉन्फिडन्सली हा जाहीरनामा लोकांच्या हातात दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याच्या हातात जाहीरनामा देतो, तो फसवणुकीसाठी नाही दिला पाहिजे. तर मग तुम्ही जे जाहीरनाम्यामध्ये 33 तुमची वचनं दिलेली हं, आहेत, हं. त्याच्यापैकी किती वचनं तुमची पूर्ण झालेली आहेत? मी आत्तापर्यंत या ठिकाणी 33 वचनं आहे. तो म्हणजे 33 वचनाचा माझा 100% जाहीरनामा जर धरला, तर मी आत्तापर्यंत 75% प्लस या ठिकाणी अभिवचनं लोकांची मी पूर्ण केलेली आहे. आणि माझा एक मानस दृष्टिकोन आहे. ज्यावेळेस माझा शेवटचा या ठिकाणी कार्यकाळ राहणार आहे, शेवटचे 2 महिन्याचा वगैरे, त्यावेळेस मी जे एक विशेष ग्रामसभा लावून हा जाहीरनामा मी प्रत्येकाच्या हातात देणार आहे. आणि मी लोकांना सांगणार आहे, की या ठिकाणी तुम्ही स्वतः टिक मार्क करा झालेल्या कामांना. हो. हे कामं पूर्ण झालेली आहेत की नाही हे लोकं ठरवणार आहेत. मी कामं केलेली आहे. माझा फुल कॉन्फिडन्स पण लोकं ठरवणार आहे हां, म्हणजे जाहीरनामा. लोकं ठरवणार की तुम्ही एक्झॅक्टली कामं एक्झॅक्टली केली आहेत. कामं केली की नाही. आणि याच्यात जर मी या जाहीरनाम्यातून जर लोकांची फसवणूक केलेली असेल, तर पुढच्या वेळेस जनतेने मला सपशेल नाकारलं पाहिजे. हो, या मताचा मी नक्कीच. सरळ-सरळ मताचा आहे. आणि जर मी हे कामं जर पूर्णत्वाकडे नेत असेल, तर जनतेने माझा या ठिकाणी मला पुढं त्याच्यात उतरायचं नाही उतरायचा माझा पुढचा प्रश्न राहिला. परंतु जनतेने एक जनतेचा प्रामाणिकपणाचा विश्वास. लोकप्रतिनिधी म्हणून, एक विश्वास म्हणून लोकांनी त्या पद्धतीने माझ्याकडे बघावं, ही एक माफक अपेक्षा मी ठेवणं काही चुकीचं वाटत नाही मला इथं. तुम्ही जेव्हा उपसरपंच होतात, तेव्हा ग्रामपंचायतसाठी किंवा लोकांच्या कामासाठी किती वेळ द्यायचे? आणि जेव्हा सरपंच झाले, तेव्हा तुम्ही किती वेळ देता? यात काही बदलच नाही. उपसरपंच असताना देखील मी माझ्या ग्रामपंचायतसाठी मी सदस्य जरी असतो मॅडम, हं, हं. तरी मी माझं जे व्हिजन घेऊन उतरलो आहे. हं, हं. माझं व्हिजनच एक होतं. मी जे भर सभेमध्ये या ठिकाणी निवडणुकीच्या आधी मी म्हणजे माझ्यावाले जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना देखील बोललेलो होतो आणि जनतेला देखील मी एक WhatsAppद्वारे, सोशल मीडियाद्वारे एक आवाहन केलेलं होतं, की ज्याला वेळ देता येईल, ज्याला गावासाठी वेळ देता येईल, पूर्ण वेळ देता येईल, सर्वाधिक वेळ देता येईल, अशाच लोकांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरावा. अच्छा, म्हणजे एक पद सपशेल कोणतंही असो, हो. वेळ समानच पाहिजे. समानच पाहिजे. मग त्या अनुषंगाने मी सरपंच असताना, उपसरपंच असताना देखील या ग्रामपंचायतसाठी पूर्ण वेळ दिलेला आहे आणि सरपंच असताना आत्ता सध्या विद्यमान सरपंच असताना पूर्ण वेळ या ठिकाणी देतो आहे. त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही याच्यात येणार. या खालीवर ठिकाणी पद्धत नाही. आपण पाहतोय लोकांच्या सांगण्यावरून किंवा समाजाच्या सांगण्यावरून पाहतोय की तुम्ही जे पक्षाचे कामं असो किंवा विरोधी पक्षांची कामं असो, जसे की घरकुल असेल, पाणी पुरवठा असेल, वीज पुरवठा असेल किंवा तहसील समिती अध्यक्ष म्हणून तुमची या ठिकाणी निवड झालेली आहे. ही सर्व कामे तुम्ही कशी मॅनेज करता? निश्चितच हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का व्यक्ती एक येते आणि भूमिका वेगवेगळ्या अनेक पद्धतीने येतात. राबवाव्या लागतात. त्याच्यामुळे 100% त्रास हा होणारच. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस माझं एक मत आहे, सर्व इथे समोर जी जनता आहे, या जनतेला सुद्धा माझं एक मत आहे, की ज्यावेळेस आपण ग्रामपंचायत सर्वात जर अवघड निवडणूक जर असेल मॅडम, तर ग्रामपंचायत निवडणूक आहे. लोकसभा सोपी आहे, विधानसभा सोपी आहे, परंतु बरं, ग्रामपंचायत मग तुम्ही निवडणूक आता ही सर्वात बोलताय की हो, ग्रामपंचायत अवघड आहे. मग हो. का अवघड आहे ती? सांगतो मी. इथं कसं राहतं, ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरं जाताना पूर्ण समजा लोकसंख्या कमी असते आणि बंधुभावाची काही सगळ्या गोष्टी इथून पाठीमागे त्या उमेदवारात झालेल्या चुका, बारीक-बारीक चुका या सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टीची गोळाबेरीज या ठिकाणी जनता करत असते. आणि त्यात एक आपल्या महाराष्ट्राला एक मोठी लागलेली कीड आहे. त्याच्यामध्ये एक भाऊबंदकीचा विषय असेल हो. किंवा या ठिकाणी एक जलन पद्धत असेल. या सगळ्या गोष्टींना सामोरं जात या ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं. मग त्यात परत आता जे काही नवीन काळामध्ये जे काही अपव्यय आलेले आहेत त्या निवडणुकीमध्ये, पैशाचा खर्च, वारेमाप खर्च करणे, इतर सगळ्या गोष्टींना सामोरं जात या ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूक लढवावी लागते. अगदी एक मत मिळवणे ही अटीतटीचा प्रश्न असतो. आणि नक्कीच. जो प्रामाणिकपणे मॅडम माझं एक पूर्ण माझ्यावर ठाम मत आहे. जो या ठिकाणी आज जनतेचं असं मत झालेलं आहे, जो काम करेल ना, त्याला न्याय 100% मिळेल. आज हो. या ठिकाणी आपण काम जर केलं, तर 4 जण जर या ठिकाणी गावातले सोडले, तर सर्वाधिक जनता ही कामावर खुश असते. त्याच्यामुळं काम करत राहणे, अविरत पद्धतीने काम करत राहणे आणि कामाची नक्कीच. पावती ही जनता आपोआप या ठिकाणी तुमच्या पदरी देत असते. याच्यात काही शंका वाटत नाही मला इलेक्शनला. एक आदर्श सरपंच म्हणून तुम्ही गावासाठी कोणती-कोणती विकसित कामं केली? एक आदर्श सरपंच म्हणून या ठिकाणी
प्रथमतः मी शिक्षणाला चांगल्या पद्धतीचं मी महत्त्व देणारा माणूस आहे. जसं या ठिकाणी आपल्यावाल्या गावामध्ये धार्मिक स्थळं असतात, ते आपले श्रद्धास्थानं आहेत. तिथं ते एक मंदिरच आहे. पण खऱ्या अर्थाने आज या आधुनिक काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, फुले, शाहू आंबेडकर यांनी जो काही आपला हा महाराष्ट्र घडवला आहे, छत्रपती शिवरायांनी जे काही स्वराज्याचं स्वप्न बघून पर्वतच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व करत असताना या ठिकाणी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आजच्या काळामध्ये आहे. आणि गरिबीतून या ठिकाणी समूळपणे जर वर निघून जायचं असेल किंवा गरिबी जर निर्मूलन करायचं असेल, तर त्याला शिक्षण हा पर्याय आहे. म्हणून मी गावातील शाळा चांगल्या पद्धतीच्या करून त्याची इमारत असू द्या, तिच्यात शिक्षण प्रणाली असू द्या, एक चांगल्या पद्धतीने डिजिटलायझेशन करून शाळेला या ठिकाणी कशा पद्धतीने चांगलं रूप येईल. आणि आपलं नियोजन असं आहे, की शासन तर या ठिकाणी त्या स्तरावरती जेवढा प्रयत्न करत असतं. शासनाचं काम आहे, की जी-आर नुसार या ठिकाणी काम करणे. परंतु आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्याच्यात ॲड काय करतो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मग त्यामध्ये आपण गरीब विद्यार्थ्यांना तुमच्या शालेय मदतीसाठी समजा वह्या पुस्तकं असतील, ड्रेस असेल, त्याला शालेय फी भरण्यासाठी असेल, एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी मी झेडपी शाळेमध्ये मी पदावर आल्यानंतर असा राबवला, की खऱ्या अर्थाने शाळेमध्ये ज्यावेळेस 4थी पास आउट मुलगा होतो आणि त्याच्यानंतर त्याला 5वी मध्ये ॲडमिशन घ्यायला जायला लागतं. तर त्यावेळेस एक शाळा सुधार पावती म्हणून ₹200 पावती फाडली जायची. तर ₹200 पावती मी एक शालेय कमिटीला व्यवस्थापनाला एक विश्वासात घेतली आणि ती ₹200 पावती मी ती मायनस केली. ती ₹200 पावती न घेण्याचा या ठिकाणी ठराव केला आणि एक ₹200 म्हणजे जरी समोरच्याला कमी वाटत असेल, पण माझ्या मते जी मजूरदार महिला आहे, जो मजूरदार घर आहे, आज त्या ₹200 मध्ये त्या मुलाचे तुमच्या माहिती कसं वह्या पुस्तकं होऊ शकतात किंवा वह्या होऊ शकतात. एक तो एक आधार होतो. आणि मग मी त्या शाळेला एक आश्वासित केलं, की जर तुमचे जर एवढे विद्यार्थी पाठीमागे ₹7,500 ₹200 ने गोळा होत असेल, तर तुम्हाला एक उठाव निधी चांगल्या पद्धतीने मिळवून देण्याचं कर्तव्य माझ्यावर आहे. मग शाळेसाठी मी विविध गावातील जे वाढदिवसाचे कार्यक्रम असतात, वर्षश्राद्धाचे कार्यक्रम असतात, विवाह सोहळे असतात, विविध या ठिकाणी उपक्रम असतात. या सर्व स्तरावर या ठिकाणी तिथं जाऊन या ठिकाणी सरपंच नात्याने मी शाळेला एक उठाव निधी प्राप्त करत असतो. मी मागील वर्षात देखील ₹42,000-43,000 या ठिकाणी उठाव निधी या कार्यक्रमांच्या माध्यमातून शाळेला मिळवून दिलेला आहे. आणि आजही माझ्या शाळेमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मी उठाव निधी शाळेला मिळवून देत असतो आणि त्याच्यातून कामं करत असतो. आता नवीन माझ्या ओली आता एक शाळेचा विषय आला. मराठी शाळेचं माझ्या ओली चंदनपुरीमध्ये संपूर्ण तालुक्यात जरी हिंडला, पंचक्रोशीच्या आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जरी हिंडला, तरीही तुम्हाला अशी शाळा बघायला भेटणार आहे. अशी इमारत या ठिकाणी माझ्यावाल्या झेडपी शाळेची इमारत आहे. आजही जर चांगल्या पद्धतीचे एक परीक्षक, निरीक्षक तिथं बघायला येतात, तर या ठिकाणी पहिल्यांदा ते विचार करतात, ही झेडपी शाळा नाही, हायस्कूल आहे किंवा उच्च लेव्हलची शाळा आहे. परंतु तिथं गेल्यानंतर आज आपण तिथं शाळात एकदम डिजिटलायझेशन शाळा केलेली आहे. इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल, प्रयोगशाळेचं नियोजन असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, हे सगळ्या पद्धतीने. आत्ताच मागील हप्त्यामध्ये या ठिकाणी आपण ती पूर्ण शाळा सौर ऊर्जेच्या नियंत्रणात आणलेली आहे. म्हणजे जी काही आपली वीज बिल आहे, ते सगळं आता तिच्यावालं म्हणजे मायनस झालं, ते 0 वीज बिल. तर तुम्ही पाहताय आता आपण म्हणतो की आपला भारत देश हा स्वतंत्र आहे. परंतु आपला भारत देश जरी स्वतंत्र असला तरी आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या असुरक्षित आहे. मग गावच्या महिला भगिनी ह्या सुरक्षित असाव्या यासाठी तुम्ही काय करता? गावच्या महिला भगिनी सुरक्षित असावा यासाठी या ठिकाणी मी वेळोवेळी आपलं जे काही हळदी-कुंकवाचे कार्यक्रम असतात किंवा जे महिला बचत गटाचे जे कार्यक्रम मी या ठिकाणी 100+ महिला बचत गट या निमित्ताने मी तुम्हाला सांगू शकतो, की मी आल्यापासून या ठिकाणी उमेद अभियानाच्या माध्यमातून माननीय आदरणीय अनिलजी नागणे साहेब या ठिकाणी आता ते मंगलप्रभात लोढा यांच्या OSD पदावर या ठिकाणी ते रुजू झालेले आहेत. परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 100+ बचत गट माझ्या चंदनापुरी गावामध्ये निर्मित केलेले आहे. त्याच्यापैकी 14 ते 15 बचत गट व्यावसायिक मार्गदर्शन देऊन ते त्याच्यात व्यवसायात उतरले. या महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हा जो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये त्यांची सुरक्षितता या ठिकाणी प्रामुख्याने गरजेची आहे. महिलांची सुरक्षितता या ठिकाणी चांगल्यापणे व्यवस्थित राहण्यासाठी आपण वेळोवेळी त्यांना समुपदेशन या ठिकाणी शिबिरं भरवतो. त्या शिबिरातून या ठिकाणी त्यांचे मनोबल कशा पद्धतीने वाढले जातात, त्याचं एक महत्त्वाचं नियोजन असतं. त्यांना वेळोवेळी प्रसंग चुकीच्या म्हणजे वाईट प्रसंगापासून कशा पद्धतीने आपण बाजूला गेलं पाहिजे, त्या समुपदेशनाद्वारे, विविध मार्गदर्शनाद्वारे या ठिकाणी प्रथमतः एक पहिला मार्गदर्शन करणे हा पहिला प्रामुख्याने मुद्दा आहे. आणि दुसरा जी गावामध्ये समजा जर असुरक्षितता जर वाटत असेल, गावचे ठिकठिकाणं असतात, की चौक, कुठे व्यस्त ठिकाण असेल, काही ठिकाण असेल. शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी प्रामुख्याने ज्या मुली आहेत, त्या मुली घरी जात असताना त्या सुरक्षित भावनेने गेल्या पाहिजे हा प्रामुख्याने मुद्दा आहे. माझ्या गावात काय आणि पंचक्रोशीच्या गावात देखील तुमच्या माणसामध्ये मला ठिकठिकाणी असे चित्र बघायला भेटतात, की गावातली काही टवार-टुकार मुलं या ठिकाणी अशा ठिकाणी बसलेली असतात, का जेणेकरून तिथं मुली मान खाली घालून जातात. परंतु निष्कर्षाने शालेय जे मुख्याध्यापक आमच्या इथं हायस्कूलचे खेमनर सर आहेत, झेडपी शाळेचे असतील किंवा मी सरपंच म्हणून आहे आणि माझे काही सहकारी मित्र आहेत. मुली मान खाली
घालून चालतात. जातात. तर मुलींनी मान ताठ करून चाललं पाहिजे, ते यासाठी तुम्ही काय कराल? त्याच्यासाठी या ठिकाणी हे जे काही समजा प्रणाली आहे, समजा युवा वर्गातली जी काही बिघडलेली पिढी आहे, यांना जागेवर आणणं खास मला पहिल्यांदा गरजेचं आहे. हो, आणि त्यांना जागेवर आणलंच पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. नक्कीच. जेणेकरून या ठिकाणी आपली मुलगी ती ताठमानेने तिथून का नाही गेली? का ते 4 टकरपूर आहे किंवा त्यांची खिल्ली उडवण्याची पद्धत असेल किंवा काय असेल, त्याच्यापासून ते वाचवण्यासाठी हो, तत्परतेने निघून जाणे. ते बिचारीचा जो काही दोष नसतो त्या मुलीचा. परंतु हे जे आहे, ह्यो जो काही समजा आज वाढत चाललेला आहे, हा थांबवणे माझ्यावर हो. प्रामुख्याने एक मोठं आव्हानच आहे ते. त्याच्यात नक्कीच. वाईटपणा सगळ्यात जास्त या ठिकाणी सरपंचाला स्वीकारावा लागतो. परंतु आगामी काळात या ठिकाणी त्याच्यावर 100% बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आपण. सगळा संपूर्ण गावचा कारभार असेल किंवा पंचक्रोशीचा कारभार असेल, हे सगळं बघत असताना घरची शेती असेल, मुलं-बाळं असतील, मग ह्यांच्याकडे गावचा कारभार सांभाळत असताना घरचा कारभार कसा सांभाळता? निश्चितच या ठिकाणी दुर्लक्षच होतं 100%. कारण का नक्कीच. माझं गाव 2011च्या जनगणनेनुसार 6,000 लोकसंख्येचं गाव आहे. विस्तृत परिसर आहे. भौगोलिक रचना चांगल्या पद्धतीची लाभलेली आहे. या सर्व गोष्टींचा आणि माझ्या गावामध्ये या ठिकाणी दलित वस्ती समाज मोठा आहे. परत आदिवासी समाज मोठा आहे. या सगळ्यांच्या म्हणजे डोंगरदरीचा परिसर माझ्या गावाला लाभलेला असल्यामुळं हं. मला त्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जाणं या ठिकाणी निश्चित गरजेचं आहे. मी माझ्या दैनंदिन जीवनातला किंवा दैनंदिन म्हणजे साप्ताहिक आहे त्याच्यामधला वेळेचं शेड्यूल तयार करणं गरजेचं राहतं. ते शेड्यूल तयार करून या ठिकाणी प्रत्येकापर्यंत कशा पद्धतीने जाईल हो, हे गरजेचं राहतं. हा कारभार करत असताना मला पूर्ण वेळ मिळतो त्याचं पाठीमागचं एक मूळ गुपित असं आहे, की माझे आई-वडील असेल, माझा भाऊ असेल, माझीवाली पत्नी असेल व माझीवाली भाऊजाई असेल, हे जो माझ्या पाठीमागचा जो संपूर्ण परिवार आहे, तर ती माझी जी पहिली जी कुटुंबाची जबाबदारी होती, माझी कामं जबाबदारी होती, त्यांनी ती पूर्णपणे उचललेली आहे. ते मला कुठल्याही पद्धतीने ना गावामध्ये काम करताना कुठल्याही पद्धतीनं वेळेचा अभाव याला पडेल या पद्धतीचं नियोजन करीत नाही. ते पूर्ण वेळ भाऊराव किंवा सरपंच म्हणून गावाला कसा देईल या पद्धतीचं त्यांचा मार्गक्रमण असतं आणि म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट घरच्यांचा आहे. सपोर्ट असल्याशिवाय ही गोष्ट मी करू शकत नाही. नक्कीच. जेव्हा नक्कीच. घरच्यांचा सपोर्ट हो, असेल, हो. तरच एखादा माणूस पुढे जातो. 100%. तर आता आपण थोरात साहेबांकडे वळूया. थोरात साहेब आता आपण पाहताय पराभूत झालेत, तर तुम्ही याकडे कसं बघता? थोरात साहेब या ठिकाणी आता संगमनेर तालुक्याचे 40 वर्ष या ठिकाणी विद्यमान आमदार राहिलेले होते. 100% या इलेक्शनमध्ये ते पराभूत झालेले आहेत. परंतु थोरात साहेबांचा पराभव जो आहे, आता प्रत्येकाचं मतांतर वेगवेगळं आहे. तिथून म्हणजे पडलेले थोरात आहेत, पराजय. साहेबांची पराभवाची कारणे कोणती नक्की? थोरात साहेबांची पराभवाची कारणे एक पहिला मुद्दा असा आहे, की गेल्या वर्षभरापूर्वी 2 वर्षापूर्वी थोरात साहेबांचे विधानसभेतले तुम्ही भाषण ऐका. विधानसभेमध्ये ज्यावेळेस थोरात साहेब बोलत होते, ते सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरत होते. विविध महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले प्रश्न उचलून धरत होते आणि प्रश्न मांडताना त्यांच्यामध्ये जी काही हळुवारपणे आक्रमकता येत होती, हळुवारपणे या ठिकाणी त्यांची पद्धत होती मांडण्याची, ही पूर्ण जनतेला या ठिकाणी भारावून होती. जनताच भारावत नव्हती, तर या ठिकाणी जे काही सत्ताधारी पक्ष होते, त्यांना या ठिकाणी मुरगजळ पडत होतं, की हा नेता या ठिकाणी पुढे आपल्याला जड जाऊ शकतो आणि ह्याच या नेत्याप्रमाणे जे ठिकाणी अनेक नेते आहेत. थोरात साहेबांनी एका भाषणामध्ये जसं की मी ऐकलं होतं, हं. एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं, की सोशल मीडियाचा काही प्रभाव पडलाय का त्यांच्या पराभूत होण्याच्या कारणामागे? सोशल मीडियाचा या ठिकाणी सोशल मीडिया माध्यम हे असं आत्ताचा जे सत्ताधारी पक्ष आहे, हं. जाहिरात जास्त काम कमी याच मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा जरी प्रभाव असला, परंतु खरा प्रभाव तुमच्यामध्ये मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी याच्यामध्ये जास्त लॉंग उत्तर होईल, परंतु एक जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपण जर लोकसभेचं उदाहरण घेतलं आत्ताच्या, हं. तर लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तुमच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं घवघवीत यश मिळालं. हं. परंतु एक माझा असा दृष्टिकोन आहे, जरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं, परंतु केंद्रामध्ये सत्ता आली नाही. हो. नक्कीच. केंद्रामध्ये सत्ता आली नाही. त्याचं कारण असं आहे, की एकदम परफेक्ट प्लॅन या ठिकाणी केंद्राने म्हणजे माननीय पंतप्रधान साहेब असेल, त्यांची नरेंद्र टीम असेल, त्यांचे सहकारी मित्र असेल, त्यांनी परफेक्ट अशी केलेली आहे, की त्यामध्ये त्यांना महाराष्ट्राच्या या काँग्रेसचे नेते असतील किंवा महाविकास नेते असतील, त्यांचा आत्मविश्वास उंचावून सत्ता त्यांच्याच नियोजनात ठेवण्याचं नियोजन होतं आणि विधानसभेच्या वेळेस जे काय आहे, हे भारावून जाणे किंवा एक ईव्हीएमवर पूर्ण विश्वास या ठिकाणी जनतेचा कशा पद्धतीनं प्रभुत्वाद्वारे लोकसभेच्या निकालातून दिसेल, हे लोकसभेच्या माध्यमातून झालं. परंतु ह्या ईव्हीएमच्या विश्वासाच्या नियोजनातून विधानसभेला ईव्हीएमचा पूर्ण गणित बसवून महाविकास आघाडी या ठिकाणी पूर्ण भुईसपाट करण्यात आली. त्यामध्ये हो. बाळासाहेब थोरात साहेब संगमनेरचे या ठिकाणी चांगलं या ठिकाणी गडी बसवणारे नेते देखील घरी बसवण्यात आले. असे संगमनेर तालुक्याला नवीन चेहऱ्याची गरज भासते का? साहेबांची कामं जर बघितले थोरात साहेबांची कामं, तर तशी गरज नव्हती. परंतु नक्कीच. ईव्हीएमच्या कृपेने
मी वारंवार ईव्हीएमचंच नाव का घेणार आहे, कारण का मी ते सिद्ध करू शकतो. हो. मी ते सिद्ध करू शकतो. ईव्हीएमच्या कृपेने जे काही समजा आता विद्यमान उमेदवार या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत, हम्म. त्यांचे देखील आता ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे समजा आलेले आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं देखील मी एका विद्यमान आमदार म्हणून त्यांच्यावर मी स्वागतच केलं पाहिजे. त्यांच्याकडून मला कामं करून घ्यायची आहे. माझ्या गावाचा विकास त्यांच्याकडून पण करायचा आहे. याच्यामध्ये काही कुठल्याही पदी शंका नाही. परंतु कमीत कमी या 5 वर्ष तरी या ठिकाणी हा चेहरा पलटी व्हायला लागत नव्हता. असं एक माझ्यावाला एक अंतर्भावातला विश्वास सांगतो. कारण का थोरात साहेबांचा प्री-प्लॅन असा होता, की निळवंडे धरणाचं जे काही पाणी जे आहे, ते आता जे पाणी जे फिरलेलं आहे, जो खालचा भाग पाणीमय झालेला आहे, तसा वरचा भाग पाणीमय करण्याचं सगळं प्लॅन त्यांनी केलेला होता आणि पूर्ण लोकांना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत या ठिकाणी पाणी नेण्याचं नियोजन होतं. हो. निळवंडेचं या ठिकाणी जे धरण केलेलं आहे, हे जगश्रुत आहे, सर्वश्रुत आहे, की निळवंडेचं धरण कोणी केलेलं आहे, कोणी काय केलेलं आहे. विनाकारण कोणाचंही काही मला नाव घ्यायचं नाही. निळवंडेचे जनकच माननीय बाळासाहेब थोरात आहेत आणि आता त्याच्यानंतर कुणीही या ठिकाणी येऊन समजा काही श्रेयवादाचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी जनता भोळी नाही. त्यांना माहिती आहे, की खऱ्या अर्थाने निळवंड्याचं पाणी संगमनेरमध्ये मोठी या ठिकाणी जलवाहिनी कोणी आणलेली आहे, हे सर्वांना माहिती आहे त्याच्याबद्दल. आपण पाहतोय की 2024 ची जी पंचवार्षिक होती, ही बाळासाहेब थोरातांचं अपयश की अमोल खताळ यांचं यश? तुम्ही प्रश्न एकदम म्हणजे गोगली प्रश्न टाकलेला आहे, की थोरात साहेबांचं यश हो. की थोरात माननीय साहेबांचं हां, अपयश की अपयश की अमोल खताळ यांचं यश? यश. याच्यात मी दोघांना डावलून ईएमचं यश सांगतो. दोघांना डावलून दोघांनाही डावलून ईएमचं यश जी काही समजा रिद्धी सिद्धी आली ती ईएमच्या माध्यमातून आली. संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक कार्यकर्ती मंडळी आहेत, परंतु थोरात साहेबांनी तुम्हालाच का या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय समितीच्या अध्यक्षपदी तुमचीच का निवड केली? तुम्हालाच का ही जबाबदारी दिली असावी? खऱ्या अर्थाने या ठिकाणी तर संगमनेरची जी काही जी बसलेली घडी आहेत, ती घडी बिघडवण्याचं काम काही अपप्रवृत्ती राजकीय लोकं, विघ्नसंतोष लोकं या ठिकाणी करू पाहतात. परंतु मी एक प्रथमतः या ठिकाणी संगमनेरचा नागरिक म्हणून माझी एक जबाबदारी आहे, की संगमनेरची जी काही खंडता होऊ पाहत आहे, ती खंडता थांबवणे. संगमनेरचा जो काही समजा विकोपाला काही गोष्टी जात आहेत, त्या गोष्टी थांबवणे. मग खऱ्या अर्थाने आपण विविध क्षेत्रांमधून या ठिकाणी गावामध्ये असेल किंवा ग्रामस्तरावर असेल किंवा शेजारच्या पंचक्रोशीमध्ये असेल, विविध या ठिकाणी मोठमोठी कामं या ठिकाणी केली. जे बंद पडलेली कामं होती, झोळे या ठिकाणी माझ्यावालं जलजीवनचं काम चालू आहे. 8 एकरचं ओके. साठवण तलावाचं काम चालू आहे. तर ते साठवण तलावाचं काम काही दिवसापूर्वी या ठिकाणी बंद होतं. त्याला काय कारणं होती, काय मीमांसा होती, या सगळ्या गोष्टी बघून मी बाकी कोणी काय केलं याच्यापेक्षा न जाता मला प्रशासन या ठिकाणी एक आधार आहे. मी प्रशासनाला या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देत, कडक इशाऱ्यामध्ये या ठिकाणी त्यांना 14 जानेवारीचा अल्टिमेट दिलेला होता आणि 14 जानेवारीच्या आतमध्ये जर त्यांनी ते काम चालू केलं नसतं, तर या ठिकाणी आपण आत्मदानाचा इशारा देऊन आणि त्या पूर्तीकडे जाऊनच ते काम 100% म्हणजे करायला लागलं असतं. तुम्ही जे जलजीवनाचं काम केलं, त्याबद्दलच कदाचित तुम्हाला थोरात साहेबांनी हे अध्यक्षपद घोषित केलं असावं का? तसं निश्चित या ठिकाणी मला तसं सांगता नाही येणार. परंतु या ठिकाणी पूर्ण तालुकाभर आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी पी-एम-ओ ऑफिसपर्यंत या ठिकाणी माझ्यावर त्या आत्मदानाचा विषय या ठिकाणी गेलेला होता. जगजाहीर झालेलं होतं आणि खऱ्या अर्थाने त्याला माझं स्थानिक लोकांसंग कुठल्याही पद्धतीनं भांडण नव्हतं किंवा त्यांच्याशी माझा काही विषय नव्हता. त्यांची काही भरपाई द्यायची असेल ती द्या आणि मला प्रशासनाला संग माझा सरळ प्रश्न होता, की माझं जे काही जलजीवनचं काम आहे, तिन्ही गावांच्या लोकांचा पाणी प्रश्न जे मिटणारं काम आहे, ते काम लवकरात लवकर तात्काळ चालू करा. हा विषय सगळं जगजाहीर होता आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जे नमूद केलं, की थोरात साहेबांनी या ठिकाणी अखंड संगमनेर तालुका कृती समितीचं अध्यक्षपद या ठिकाणी मला दिलं. तर खऱ्या अर्थाने मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो, की अखंड संगमनेर तालुका कृती समिती या विषयामध्ये थोरात साहेबांचा कुठलाही रोल नाहीये. हे आज या निमित्ताने मी तुम्हाला सोशल मीडिया पुढे येऊन निश्चित हो. सांगतो. थोरात साहेबांनी मला कुठल्या पदीना हे पद वगैरे काही दिलेलं नाहीये. थोरात साहेबांसंग ज्या काही वेळेस आम्ही काही मोटिव्हेशनमध्ये काही चर्चा केला त्याच्याबद्दल, की त्यांनी एक संगमनेरचं जे खंड उपात आहेत, त्याच्याबद्दल एक रुची दाखवली त्यांनी आम्हाला. कोणती रुची दाखवली? का बुवा हे थांबलं गेलं पाहिजे. जरी या ठिकाणी मला कोणत्याही गोष्टी चुकीच्या होत असताना मला दिसत नाही, परंतु तरुण कार्यकर्त्यांनी तुम्ही हातात घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ही चर्चा म्हणून एक छोटीशी बैठक या ठिकाणी तालुकाभराचे जे गावं या ठिकाणी त्याच्यात गेले होते, 42 गावं. त्या 42 गावांचे लोकप्रतिनिधी बोलून आम्ही एका ठिकाणी एकत्रित आलो होतो आणि लोकांमधून या ठिकाणी आवाज आला. कारण की मी जे काही त्याच्या आधी जे काही विश्लेषण दिलं, आश्वी अप्पर तहसीलच्या कार्यालयाच्या संदर्भात, प्रस्तावाच्या संदर्भातलं, ते लोकांना भावलं गेलं आणि लोकांना गळी उतरलं आणि लोकांनी ज्यावेळेस अध्यक्ष पदाची किंवा उपाध्यक्ष पदाची निवड करायची ज्यावेळेस जनतेतून आलं, त्यावेळेस भाऊराव राणे
हे अध्यक्ष व्हावे हे जनतेने सुचवलं आणि म्हणजे जनतेने सुचवलं. जनतेने सुचवलं आणि उपाध्यक्ष म्हणून अरुण गुंजाळ निमतचे सरपंच आहेत त्यांना सुचवलं आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी जनतेतून आमच्यावली हे संगमनेरला अबाधित व्यवस्थित पद्धतीने ठेवण्याचं काम आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ते आम्ही निर्वातपणे आणि शेवटच्या प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. कारण खऱ्या अर्थाने जे काही आश्वी अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी तिकडे होऊ पाहत आहेत त्याला अखंड संगमनेर तालुका कृती समितीचा कुठलाही विरोध नाही. परंतु जे हाकेच्या अंतरावरली जे 42 गावं आहेत ते गावं त्यामध्ये समाविष्ट न करता तुम्ही अप्पर तहसील कार्यालय आशु बुद्रुक येथे करावे त्याच आमचा कुठलाही दुमत नाहीये. हाच आमच्यावाला अट्टहास आहे. तुम्ही थोरात साहेबांसोबतचा घालवलेला अनमोल क्षण सांगाल का? तुम्हाला मी याच्या आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलं की माझ्यावली झेडपी शाळा जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीची एक दर्जेदार झेडपी शाळा आहे डिजिटल शाळा. आणि जी झेडपी शाळा उभी राहिलेली आहे त्या 12 खोल्यांपैकी डबल मजली शाळा आहे माझीवाली. त्याच्यापैकी 11 खोल्या ह्या थोरात साहेबांच्या 25-15 निधीतून आहे. म्हणजे 25-15 निधी हा असा असतो की स्थानिक आमदारांचा निधी असतो. त्या काळात थोरात साहेबांनी आम्हाला तो भरघोस निधी दिला आणि ती जी लोकांना 10-10 वर्ष 20-20 वर्ष ती इमारत उभी करावी लागती ती आम्ही 2च वर्षात ती इमारत पूर्ण उभी केली आणि त्याचा लोकार्पण करण्याचा मान देखील आम्ही थोरात साहेबांना 8 जुलैला दिला. 8 जुलै 2024ला. मग 8 जुलै 2024च्या काळामध्ये जे माझं काही विश्लेषित भाषण झालं जे काही मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी प्रस्तावित केल्या की माझ्या गावचा गावगाडा ओढत असताना मी जी केलेली कामं माझ्या ग्रामपंचायतीने केलेली जी कामं आहे ती सर्व सांगत असताना साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ थक्क झालेलं होतं की कुठलाही कागद न घेता सरपंचांनी एवढ्या कामाचा दमछाक होईपर्यंत सगळा निर्वाळा या ठिकाणी सांगितला. थोरात साहेब ज्या वेळेस स्वतः भाषणाला उभे राहिले थोरात साहेबांनी त्यांच्या चालू भाषणात मला तरी नाही वाटत की 40 वर्षाच्या काळामध्ये थोरात साहेबांच्या की त्यांच्या चालू भाषणात एखाद्या कार्यकर्त्याला त्यांनी वेळ दिला असेल. ती मी प्रथम व्यक्ती चन्नापूरची व्यक्ती आहे की त्यांच्या चालू भाषणात पब्लिक मधून बोलावून परत त्यांनी मला 2 मिनिटाचा वेळ दिला आणि त्या 2 मिनिटांमध्ये मी परत त्या संधीचं सोनं करत गावाला 10 लाख रुपये जे काही सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे गावामध्ये आमच्या मदारी बाबाचं मंदिर आहे त्या मदारी बाबाच्या मंदिरासाठी मी 10 लाख रुपये या ठिकाणी मिळवले आणि थोरात साहेबांचा तोच क्षण माझ्याकडे एक विलक्षण अलोभनीय क्षण आहे माझ्याकडे की थोरात साहेबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यावेळेस सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते मी बोलत असताना थोरात साहेबांचा माझा खांद्यावर हात होता आणि जनतेला विश्वास असा होता की खऱ्या अर्थाने सरपंचाला न्याय भेटलेला आहे आणि तोच माझ्यासाठी एक अनमोल क्षण आहे. कारण की थोरात साहेबांनी एवढ्या मोठ्या नेत्यांनी 2 मिनिटात वेळ देणे त्यांच्या चालू भाषणात एक अगण्य गोष्ट आहे. अनमोल गोष्ट आहे ती. एक हक्काचा माणूस म्हणून तुम्ही कोणाकडे पाहता, थोरात साहेबांकडे की जयश्रीताई थोरातांकडे? साहजिक तुमच्या प्रश्नामध्ये एक धार आहे की खऱ्या अर्थाने आज जर बघितलं मी तर मॅडम तुम्ही आता हक्काचा माणूस म्हणून थोरात साहेबांकडे किंवा जयश्रीताई थोरात यांच्याकडे बघता हा प्रश्न तुमच्यावाला रास्त प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी आज जर काळाची सिच्युएशन जर बघितली तर एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून जयश्रीताई यांनी अतिशय अगणित कार्य महिलांसाठी केलेलं आहे आणि प्रत्येक दृष्टिक्षेपात टाकणारे त्यांच्यावाले काम आहेत आणि युवा मोटिवेशन देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या या ठिकाणी त्या नियोजन करतात आणि थोरात साहेबांचं नियोजन असं आहे की 40 वर्षाची संगमनेरची घडी बसवणारा एक अनुभवी आणि प्रगल्भी नेता म्हणून देखील संगमनेर तालुक्याला आणि मला देखील माननीय बाळासाहेब थोरांची गरज आहे. म्हणजे मी याचं समिश्र उत्तर असं देईल की मला माझ्या तालुक्याची जडणघडण टिकवण्यासाठी आणि मला माझं गाव पुढे नेण्यासाठी मला दोन्ही व्यक्तिमत्व तेवढेच तोला मला चाहिए. नक्कीच. आणि आपण सत्यजित दादांकडे वळतोय. सत्यजित दादांच्या आवडणाऱ्या 3 गोष्टी सांगा. सत्यजित दादा एक असं एक व्यक्तिमत्व आहे की एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थाने सत्यजित दादांचा विषय जर आला तर तुमच्या सांगतो नवनवीन तरुणांमध्ये किंवा नवीन तर कुठल्याही व्यक्तीमध्ये नवचैतन्य उभारल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर जे काम आहे युथ मोटिवेशन म्हणजे तरुणांना या ठिकाणी आकर्षण करण्याची जी कला आहे ती सत्यजित दादांमध्ये परिपूर्ण साचेबद्ध भरलेली आहे. त्यानंतर सत्यजित दादांचं जे काही अधिवेशनात प्रश्न मांडण्याची तुम्ही सिच्युएशन जर बघितली कला जर बघितली तर एकदम मुद्देसूद आणि आपल्या पूर्ण जे नाशिक पदवीधर मतदारसंघ असेल संगमनेर तालुक्याचा पूर्ण घटकांचा विभागांचा जो भाग असेल प्रत्येक गोष्टीवर ते अतिशय आकर्षक पद्धतीने आणि एक मुद्देसूद प्रश्न मांडून त्या प्रश्नाचा मार्ग कशा पद्धतीने निघण आणि त्याचा पाठपुरावा कसा करणे ही एक त्यांच्यामध्ये एक मोठी एक कला आहे. आणि तिसरी जी मला जी आवडणारी त्यांच्यातली जी काही गोष्ट आहे 24 तास अवेलेबल असणारा 24 तास उपलब्ध असणारा युवा आमदार म्हणून मी सत्यजित दादा तांबे साहेब यांच्याकडे कायम वगैरे पाहतो आणि ती एक मला एक आवडणारी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये. जयश्रीताई की सत्यजित दादा आणि का? जयश्रीताई की सत्यजित दादा
तर आता युथ मोटिवेशन मध्ये दोघांचेही काम चांगल्याच पद्धतीचे हो, आहेत. नक्कीच. सत्यजित दादांनी काम करताना युथ मोटिवेशन म्हणजे तरुण-तरुणी यंदा दोघांना या ठिकाणी प्रवाहामध्ये घेतलेलं आहे. तसंच जयताईंचंही काम तसंच आहे. तर आता पैकी आणि आता हे तिन्ही प्रश्न असे संलग्न प्रश्न आलेले आहे, हे का ते? त्यापैकी माझ्या मते सत्यजित दादा आणि जयताई हे दोन्ही माझे ह्या तिन्ही प्रश्नाला माझं एकच समिश्र उत्तर आहे, की या ठिकाणी जे तुम्ही प्रश्न केले त्याला आणखीन याच्यामध्ये मी निवड करू शकत नाही. कारण का माझ्या तालुक्याला त्यांची गरज आहे आणि माझ्या गावाला त्यांची गरज आहे आणि कारण का ते प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा तिन्ही व्यक्तिमत्वामध्ये तेवढाच या ठिकाणी साचा भरलेला आहे. तर आता आपण पाहतोय आपल्या संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ यांच्याकडे तुम्ही कसं पाहताय? यांच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, आता ते माझ्यावाले या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे प्रथम लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबद्दल माझं मत कुठल्या पद्धतीचं वाईट वगैरे काहीच नाहीये. ते एक लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी या ठिकाणी या संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार म्हणून या संपूर्ण तालुक्याची जी माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीची 40 वर्षाची घडी बसवलेली आहे. ती घडी विस्कटीत न होऊ देता हा तालुका आणखीन विकासात्मक बाबींवर आणि विकासाच्या दृष्टीने पुढे कसा जाईल याच पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे. मग त्यामध्ये या ठिकाणी सध्याचा जो प्रश्न गाजत आहे आश्वी अप्पर तहसील कार्यालयाचा, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी संगमनेरचं खंडन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं होणार नाही, ही प्रमुख जबाबदारी आता खऱ्या अर्थाने विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ यांच्यावर आहेत. मी त्यांना विविध या ठिकाणी निवेदनं देत असताना तहसीलला वगैरे निवेदन देत असताना मी एक अर्थतेने हाक मारून किंवा अर्थतेने एक विनंती करून त्यांना देखील सांगितलं आहे, की साहेब या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीनं खालच्या वाऱ्याचं किंवा पूर्वेच्या वाऱ्याचं न ऐकता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने संगमनेर तालुका वाचवला पाहिजे. कारण तुम्हाला मतदान करणारा सर्वसामान्य नागरिक आहे आणि हा सर्वसामान्य मतदार या ठिकाणी संगमनेर तालुक्यामधील त्याच्यावर जे काही खंडन होऊ पाहत आहे, त्याचे गाव या ठिकाणी आश्वी अप्पर तहसील या ठिकाणी जोडले जात आहेत. हे तुम्ही थांबवलं गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जर हे काम जर तुम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने आश्वी अप्पर तहसील या ठिकाणी थांबवून किंवा आश्वी अप्पर तहसील जर झालं तरी तिकडचे गावं ते जोडून घ्या आणि इकडचे जे 42 गावं किंवा ज्या गावांनी विविध ग्रामसभा घेऊन विशेष ग्रामसभा घेऊन आश्वी अप्पर तहसीलच्या कार्यालयाच्या विरोधात निषेधात या ठिकाणी ठराव केलेले ते गावांच्या हरकती घेऊन या ठिकाणी ते गावं त्या आश्वी अप्पर मध्ये न या ठिकाणी घेता ते आश्वी अप्पर तहसील करावं आणि खऱ्या अर्थाने तुम्ही जनतेला न्याय देण्याची भूमिका राबवावी. तसेच विविध कामं करत असताना कुठल्या पद्धतीनं पक्षपात भेदभाव न करता आलेल्या जनता ही आपली आहे, आलेली जनता ही आपला मतदार आहे. मग त्यावेळेस त्यांनी काहींनी मतदान केलं असेल, काहींनी नसन केलं. परंतु ज्यावेळेस तुम्ही निवडून आलात, त्यावेळेस संपूर्ण तालुक्याचे आमदार झालात, विद्यमान आमदार झालात. म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही या तालुक्याच्या जनतेचे पालक आहात. सध्या तुम्ही त्या सर्व जनतेला सर्वसमान न्याय देण्याची भूमिका शेवटपर्यंत ठेवली. हीच माझी एक अपेक्षा या ठिकाणी विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ यांच्याकडून राहील. पुढील क्वेश्चन असा असेल की जयश्री ताईंना पुढील पंचवार्षिक मध्ये संधी मिळावी का? काय मत असेल तुमचं यावरती? आता जवळजवळ 5 वर्ष जाणार आहेत. परंतु या ठिकाणी मागील जर काळाचा आढावा घेतला आणि चालू वर्तमान काळाचं या ठिकाणी जर नियोजन जर घेतलं, तर जयश्रीताई थोरात यांचं या ठिकाणी अगणित काम आहेत. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं अविरत कार्य या ठिकाणी चालू असतं. त्या स्वतः एक डॉक्टर आहेत आणि डॉक्टर नात्याने या ठिकाणी विविध जनतेचे जे काही समजा प्रश्न असतात, म्हणजे विविध प्रश्न असतात, कोणाचे मोठमोठे गंभीर आजार असतात, त्याच्यावर सोल्युशन काढणे किंवा त्यांना चांगल्या ट्रीटमेंटसाठी चांगल्या ठिकाणी नेणे, म्हणजे अशा विविध स्तरातून या ठिकाणी त्या काम करत असतात. आणि त्या काम करत असताना कुठल्याही पद्धतीनं पक्षपातपणा वगैरे म्हणजे थोरात साहेबांचेच गुण त्यांच्यामध्ये कळत नकळत त्यांच्यामध्ये उतरलेले आहेत. त्याच्यामुळं त्या कुठल्याही पद्धतीनं पक्ष वगैरे बघत नाही. जो येईल त्याचं काम करणे ही त्यांची भूमिका आहे. अगदी तुमच्या माहिती कसं सांगतो, रात्री अपरात्री तुम्ही कधीही 24 तासात त्यांना या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि ते काम तुमच्या करण्यासाठी त्या तत्पर राहणार. ही एक त्यांच्यामधली एक गुणवत्ता नाविन्यपूर्ण दिसते. काल परवा माझ्या गावात या ठिकाणी एक घटना घडली. बिबट्याने जो हल्ला केला चंदूपुंजा दुधवडे यांच्या मेंढपाळ आहे त्या स्थळावर, तर तिथं या ठिकाणी आपल्या पतीच्या जीवाला धोका आणि आपल्या पतीच्या अंगावर या ठिकाणी बिबट्याने झेप घेतलेली पाहता ही त्यांची पत्नी आहे नंदा दुधवडे. हिनं जीवाचा आकांत करून या ठिकाणी त्या बिबट्याला स्वतः शेपटी धरून ओढायचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टीतून परिस्थितीनुसार त्या बिबट्याच्या याच्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या रणरागिणीला या ठिकाणी त्यावेळेस यश आलं त्या बिबट्याला पळून लावण्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने चंदूपुंजा दुधवडेचं प्राण जिनं वाचवलं. ते म्हणजे हा विषय कधी झाला 8 मार्चला तो जागतिक महिला दिन आहे. ते आपण मोठ्या जल्लोषाने त्याच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हा विषय झाला आणि त्यावेळेस जयश्रीताईंनी या ठिकाणी माझ्या फोनवर
सगळ्या मोटिवेशन बघून डॉक्टर कुट्टे हॉस्पिटलला वगैरे सगळ्या गोष्टीला जजमेंटली चांगल्या पद्धतीचं मदत केली आणि ह्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे थोरात साहेबांबरोबर मी आहे आणि हे संपूर्ण परिवार कशा पद्धतीनं आम्ही व्यवस्थित ठेवू, त्यांना परिपूर्ण मदत कशी मिळू, हे एक ज्वलंत उदाहरण आत्ताचं काल परवाचं आहे. मग ही महिला असून देखील या ठिकाणी कुठेही कमी पडत नाही. मग खऱ्या अर्थाने जर संगमनेर तालुक्याचं नेतृत्व करण्याची जर संधी त्यांना मिळाली तर माझ्या निश्चितच. मते निश्चितपणे या ठिकाणी जयश्रीताई थोरात ह्या चांगल्या पद्धतीनं संगमनेरकरांना न्याय देतील, यात काही शंका नाही माझी. तर जे काही तुमचं कार्य पाहिलं हे नक्कीच अभिमानास्पद आहे. परंतु तुमचा जो राहिलेला सरपंच पदाचं जे काही काळ आहे, त्यामध्ये तुम्ही जनतेसाठी काय-काय करू इच्छिता? निश्चितच या ठिकाणी आजतागायतपर्यंत देखील मी एक जनतेच्या एक तन धनाने जनतेच्या सेवेसाठी आजपर्यंत काम केलेलं आहे. हं. परंतु माझे जे काही महत्त्वाचे व्हिजन्स अजून बाकी आहेत. माझ्याकडे आता मॅडम खऱ्या अर्थाने 10 महिन्याचाच काळ या ठिकाणी माझ्या हातात राहिलेला आहे सरपंच हो. पदाचा. मी तुम्हाला याही आधी सांगितलं, की ग्रामपंचायत निवडणूक सगळ्यात या ठिकाणी अवघड निवडणूक आहे. उद्या काय होईल किंवा उद्या संधी भेटेल न भेटेल हे मला काही सांगता येत नाही. परंतु या 10 महिन्याच्या काळामध्ये मी माझ्या गावाला जे काही समजा आता मुळगंगा माता देवस्थानाच्या पाठीमागं मी मुख्यमंत्री विशेष बाबमधून पर्यटन विकास संचालनालयातून थोरात साहेब आणि सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या शिफारशीनुसार 2 कोटी रुपयाच्या या ठिकाणी काम मंजूर केलेलं आहे आणि ते मंगल कार्यालयाचं काम, सांस्कृतिक भवनाचं काम मोठ्या प्रगतीपथावर या ठिकाणी चालू आहे. आणि मी म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये एक मंगल कार्यालयाचं काम, बहुउद्देशीय मंगल कार्यालय जनतेसाठी या ठिकाणी नियोजित करीत आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या शेवटचा जो प्रवास राहतो प्रत्येक मानवी व्यक्तीचा, म्हणजे प्रत्येक मनुष्याचा जो शेवटचा प्रवास राहतो, की मृत्यूनंतर या ठिकाणी शेवटची वाटचाल त्याच्यावाली अमरधाममध्ये असते. आणि तळ्यामळ्यातील वाडी वस्तीवरील या ठिकाणी जो अंत्यविधी आणण्यासाठी जो वैकुंठ रथ खऱ्या अर्थाने माझ्या गावाला जी काही अडचण आहे, की इतक्या लांब-लांब अंत्यविधी आणणे, खांद्यावर आणणे किंवा इकडं ट्रॅक्टरमध्ये आणणे, हे थोडं मला एक फेल वाटतं. म्हणून मी जवळ-जवळ 7 ते सव्वा 7 लाखापर्यंतचं वैकुंठ रथाचं काम या ठिकाणी माझ्यावालं काम चालू आहे. हं. आणि अजून 2-1 महिन्याच्या काळामध्ये माझ्या गावासाठी तो वैकुंठ रथ म्हणजे आपण मोफत देणार आहोत वैकुंठ रथ. तो वैकुंठ रथ आपण गावासाठी आपण आणून राहिलोय. म्हणजे लोकांचा शेवटचा प्रवास हा जनतेचा तो सोहळा वाटला पाहिजे त्याचा मला सुखकर प्रवास असा वाटला म्हणजे एक माझ्यावाली एक प्रामाणिक आणि माफक इच्छा आहे. एक सरपणाचं नियोजन जे आहे अंत्यविधीसाठी, ते आपण या ठिकाणी जो करदाता त्याच्यावाला कर परिपूर्ण भरेल ग्रामपंचायतचा, ते कुटुंबातून समजा अंत्यविधी कोणाचा मृत्यू कधी कोणाचा होईल सांगता येत नाही. परंतु त्या कुटुंबाला या ठिकाणी ₹5,000 या ठिकाणी ग्रामपंचायततर्फे सरपणासाठी किंवा त्या अंत्यविधीच्या खर्चासाठी आपण ग्रामपंचायत मार्फत देण्याचं नियोजन करत आहोत. म्हणजे विविध या ठिकाणी कामं करण्याचा माझ्यावाला अट्टास आहे. शुद्ध पाणी या ठिकाणी ₹5 15 लिटर पाणी या ठिकाणी मी गावाला देतोय आता सध्या. आणि चांगल्या पद्धतीने एक सर्वात महत्त्वाची गोष्ट महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे, की स्वच्छतेचं महत्त्व खऱ्या अर्थाने सांगितलं. त्याच्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब स्वच्छ भारत मिशन हे मिशन अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभुत्वाने राबवतात. पक्ष कुठलाही असू द्या, परंतु काम जे चांगलं करतं त्याचं नाव घ्यायची पण कॅपॅसिटी आपण ठेवली पाहिजे या मताचा मी आहे. त्या अर्थाने मी माझ्या गावामध्ये पंचक्रोशीत नाही अशा बरीच उपक्रम मी या ठिकाणी घनकचऱ्याचा केलेला आहे. 24 लाखाचं घनकचऱ्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. जे काही माझ्यावालं आता इरिगेशन शेड असेल वगैरे काही या गोष्टी कामं माझ्यावाली बाकी आहेत. ट्रॅक्टर घेतलेला आहे 545 ट्रॅक्टर कचरा वाहण्यासाठी वगैरे एक मल्टीपर्पज काम या ठिकाणी माझ्यावालं त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू आहे. म्हणजे जो काही आणि डस्टबिन मी सर्व महिलांना गावठाणातल्या महिलांना डस्टबिन वगैरे वाटलेले आहेत. म्हणजे एकंदरीत माझ्या गावाची जी रूपरेषा आहे ती एक चांगल्या पद्धतीनं घडवण्याचं काम मी या ठिकाणी माझ्यावाल्या राहिलेल्या 10 महिन्यात मला करण्याचा 8 तास आहे. आणि जे महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण जे काही माझे उर्वरित कामं बाकीची आहेत, विद्यार्थ्यांसाठी असेल, शाळेमध्ये जी झालेली आहे त्याच्यात आणखीन भर कशा पद्धतीनं पडेल, एक सगळे मोटिव्हेशन प्लॅनमध्ये घेऊन आणि आता सध्या माझ्यावाल्या गावामध्ये माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मी गावाचं सुशोभीकरण करण्याचं काम चालू आहे. तुम्ही कधीही या ठिकाणी वेळात वेळ काढून माझ्या गावाला भेट द्या. एक अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी माझ्या गावामध्ये या ठिकाणी मी चालू केलेले आहेत आणि नवनवीन या ठिकाणी उपक्रम गावाला देऊन या ठिकाणी आपल्याला इथून बाजूला व्हायचं आहे आणि नवीन चेहऱ्यांना संधी भेटेल. नवीन चेहऱ्यांकडून या ठिकाणी आपण कामं करून घ्यायची इथून पुढं किंवा त्यांना सूचना करायच्या. एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून आपण राहायचं आणि परत आपण ग्रामपंचायतीवरच जाऊ असा काही माझा कुठलाही अट्टहास नाहीये. फक्त एक सामाजिक कामामध्ये जशी मला पहिल्यापासून आवडते शेवटपर्यंत आवड ठेवून गावचा विकास करीत राहणं हे माझं एक मोटिव्हेशन पहिल्यापासून राहणार आहे आणि आता शेवटपर्यंत तुम्ही राहणार ही आहे. सगळी जी कामं केली, तर प्रत्येकाचं असतं की एक म्हणजे तुम्ही एक सरपंच होता त्यावरून एक तुम्ही आदर्श एक आयडियल सरपंच झाला. तर तुम्ही एक एक मोटिव्हेशन असतं प्रत्येकाचं म्हणजे तुम्ही कोणाला आयडियल मानलं? मी या ठिकाणी सरपंच झालो
तर मग खऱ्या अर्थाने मी ग्रामपंचायतीचा कारभाराचं सगळे गोष्टी जर काम बघत असेल, माझ्यावाल्या चंदनापुरीचे जे काही माझेवाले रिअल जे मार्गदर्शक आहेत चंदनापुरी ग्रामस्तरावर, माननीय आर.बी. शेठ राणे, राजवंत दूध संघाचे माजी चेअरमन राहिले ते आणि सध्या विद्यमान संचालक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सध्या काम करतोय. गाव स्तरावर या ठिकाणी माननीय आर.बी. शेठ राहणे आणि तालुका स्तरावर माननीय बाळासाहेब थोरात साहेब. एक सुसंस्कृत राजकारणाची घडी साहेबांची आहे आणि बाळा तू चांगलं काम करत राहा आणि जनतेचं काम करत राहा. हा मोठा अधिकाराने या ठिकाणी त्यांना सांगतात. चुकीचं काम थोरात साहेबांना आवडत नाही आणि चुकीचं काम माननीय आर.बी. शेठ राणे यांनाही आवडत नाही. त्याच्यामुळे आपणच चुकीचं करायचं नाही, कारण का त्यांची मनं दुखावणार नाही. कारण का ही सगळी जी गावाची गावगाडा पुढे घेऊन जात असताना आपल्याला सर्वांना धरून चालायचं आहे. आता मी काम करत असताना विरोधक माझेचे सत्ताधारी माझेचे ह्या हेतून त्या खुर्चीचा नियोजन करतो आणि त्या खुर्चीला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. मी त्यांना विरोधक मानत नाही. माझ्या विरोधात जरी जो उभा होता त्याला पण मी विरोधक मानत नाही. तो मी एक सहकारी 2 दिवसाचं निवडणूक झाली, तिसऱ्या दिवशी निकाल लागला, राजकारण तिथे संपलं आणि एकत्र येऊन काम करण्याचं ही जी कला आहे ही प्रत्येकाने इथून पुढच्याही काळात जपली पाहिजे. आता तुम्ही आजपर्यंत जी काही कामं केलीत, यानंतर तुम्ही पुढील 5 वर्षामध्ये स्वतःला कोणत्या पदावर पाहताय किंवा काय पाहताय तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्यात कोणते बदल असतील? आता मी थोडक्यात तुम्हाला सांगायचं की बाबा या 5 वर्षानंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता? हो. तर मी निश्चितच या ठिकाणी मी याचे 2 शब्दात उत्तर देईन. मला स्वतःला या 5 वर्षानंतर मी जनतेत बघायला आवडेल मला. आणि ते देखील या ठिकाणी जे सुसंस्कृत राजकारणाची घडी बसवणारे माझे जे आदर्शस्थानी जे नेते आहेत, माननीय थोरात साहेब यांच्याबरोबर जनतेत राहण्याचं मला आवडेल 100%. यानंतर पुढे तुम्हाला काँग्रेसमध्ये संधी भेटेल का? काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी भेटेल का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, किंवा काही लोकं बोलतात किंवा जनता बोलते की काहीच जे लोकं असतात त्यांनाच त्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. मग तुम्हाला मिळेल का? हा प्रश्न करत असताना तुम्ही हा प्रश्नाचा शेवट जो केला काहीच लोकांना, हो. निश्चित या ठिकाणी अनावधानाने काही गोष्टी होऊन गेलेल्या असतील, परंतु माझ्या मते काँग्रेसमध्ये मला संधी भेटेल नाही भेटेल हा पुढचा प्रश्न आहे. परंतु मला जर संधी मिळवायची असेल काँग्रेसमध्ये तर मला अविरत काम करणं गरजेचं आहे. जनतेत राहून जनतेचं काम करणं गरजेचं आहे आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस मला कुठेतरी या ठिकाणी पक्षश्रेष्ठी असतील किंवा जनता, थोडक्यात आता मी सांगितलं ना, अखंड संगमनेर तालुका कृती समितीची निवड मावली जनतेतून झाली. तसंच या ठिकाणी जनतेला जर माझे काम आवडले तर उद्या जनता मला चान्स देऊ शकते आणि जर मला संधी जर भेटली तर निश्चितच या ठिकाणी मी ती संधी जनतेचा विकास कामं करण्याच्या नियोजनातूनच घालवीन आणि त्या संधीचं सोनं जनतेसाठी करेल. एक शेवटचा प्रश्न असेल, यावेळी जी झेडपीची निवडणूक असेल किंवा पंचायत समिती निवडणूक असेल, यामध्ये तुमचा विचार केला जाईल का? आणि जर तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही तयार आहात का? आता तुम्ही हा लय मजेशीर प्रश्न केलेला आहे. मजेशीर म्हणण्यापेक्षा आता तो एक माझ्या एक कामाच्या धर्तीला बघूनच सगळ्या गोष्टी होतील. मी याच्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की अविरत काम करणे, जनतेमध्ये जाणे, काम करणे, जनतेचे प्रश्न सोडवणे आणि जनतेशी कनेक्टिव्हिटी ठेवणे, हे प्रामुख्याने त्याच्यामध्ये महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे. बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपण ज्याच्यामध्ये कार्य करतो त्यामध्ये पुढे जायचं असतं. आज तुम्ही एक आदर्श सरपंच आहात. मग जर तुम्हाला भेटलंच पुढचा चान्स तर तुमचं मत काय असेल त्यावर? 100% जर मला संधी जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समिती जर मिळाली आणि पक्षश्रेष्ठींनी जर माझ्या नावाचा जर विचार त्यांनी जर केलाच, तर निश्चितच या ठिकाणी मी जनतेमध्ये पूर्णतः आता जो काय पोहोचलेला आहे त्याच्यापेक्षा अधिकाधिक पोहोचून जनतेच्या तळागाळातील प्रश्नांपर्यंत हात घालून या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांना एक न्यायिक भूमिका देण्याचं निश्चितपणे काम करीन. आणि मला ते मिळवण्यासाठी किंवा मला तिथपर्यंत जाण्यासाठी मला अविरत कष्ट करावे लागेल हे मी कधी विसरणार नाही. कारण का मला ज्ञात आहे सरपंच पदाच्या खुर्चीवरून, की सरपंच पदाच्या खुर्चीला न्याय देणे म्हणजे तिथे परिपूर्णरित्या काम करणे तरच त्या सरपंच पदाच्या खुर्चीला, आणि तो काटेरी मुकुट आहे मॅडम सरपंच पद. एवढा सोपा ह्यो कारभार नाहीये तो सरपंच पदाचा. त्या काटेरी मुकुटाला पेलवणे ज्या पद्धतीनं मला काही अंशाने जमलं म्हणावं लागेल. मी म्हणत नाही पूर्णतः जमलं, पण काही अंशाने जमलं म्हणावं लागेल. तसंच जर मला पण जर पुढच्या याच्यात जर मला संधी भेटली तर 100% मी जनतेला विश्वासात पात्र ठरेल अशा पद्धतीच काम करेल. धन्यवाद सरपंच राणे साहेब. तुम्ही आम्हाला जो तुमचा अनमोल वेळ आहे तो या ठिकाणी दिला आणि आमच्या जी जनता आहे तिलाही या ठिकाणी तुम्ही एक चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर प्रत्येक गावाला असा एक आदर्श सरपंच लाभावा आणि प्रत्येक सरपंचाने एक जनतेसाठी असं कार्य करावं. आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण जे कामं केलेली आहेत खरंच खूप अभिमानास्पद आहे.
खरं तर पुनश्च एकदा धन्यवाद. तुम्ही आमच्या या नगर टाइम्स न्यूज या चॅनलमध्ये तुम्ही तुमचा वेळ दिला आणि जनतेला जे काही तुमचं सहकार्य केलं त्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी नगर टाइम्स न्यूजचे सर्वांचं या ठिकाणी माझ्याकडून देखील, या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने देखील विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सरपंचनामा, तुमच्या गावाचा प्रतिनिधी तुमच्या समोर. नगर टाइम्स न्यूज प्रस्तुत सरपंचनामा.